नमस्कार मंडळी, ट्रॅव्हल माता चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधनसाठी बेसन वडी घरच्या घरीच। तर त्यासाठी घेतले 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे। तर हे जे पीठ आहे व्यवस्थित गाळून स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे भाजण्यासाठी घ्यायचे। तुम्ही बघू शकता इथे गव्हाचे पीठ जे आहे हे गाळून ठेवलेले आहे। सर्व पदार्थ जे आहे हे सहज घरामध्ये उपलब्ध असतात, त्यापासून आपण ही मिठाई बनवणार आहोत आणि रक्षाबंधनसाठी हा एक छान ऑप्शन आहे। त्याचमध्ये टाकण्यासाठी सजावटीसाठी आपण काजू बदाम जे आहे हे भिजत घातलेले आहे। भिजत घातले की ते कट करण्यासाठी सोपे जातात। सोबतच मी यामध्ये सजावटीसाठी वापरणार आहे गुलाबाच्या पाकळ्या। तुम्ही कोरड्या गुलाबाच्या पाकळ्या देखील घेऊ शकता, नाहीतर ज्या ओल्या पाकळ्या असेल त्या कट करून आपण सजावटीसाठी वापरू शकतो। त्यामुळे बर्फीला छान लुक येतो आणि खावीशी वाटते। आता आपण इथे तसं 1/4 वाटी साखर घ्यायला पाहिजे, पण मी कमी गोड खाते म्हणून साखर कमी घेतलेली आहे, पण तुम्ही 1/4 वाटी प्रमाण ठेवले तरी देखील चालेल। हे सर्व साहित्य पण एका बाजूला काढून घेतलेले आहे। आता आपल्याला जी साखर आहे ही मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे। त्यामध्ये वेलदोडे आणि जायफळ घातले आहे वाटतानाच। नंतर इथे कढई गॅसवर गरम करत ठेवली आहे, तोपर्यंत एक ट्रे घेतला आणि त्याला ग्रीसिंग करून घेतले। बरोबरच घरचे मस्त साजूक तूप आहे घरगुती, ते काढून घेतले आणि याचे प्रमाण आपल्याला ठेवायचे आहे 1/2 वाटी। आणि आपण आता पीठ भाजण्यासाठी सुरू करूया। आपण कोरडेच पीठ पहिले 7 ते 8 मिनिटे भाजून घ्यायचे। तिन्ही पीठ एकत्र करून मंद गॅसवर हळूहळू आपल्याला हे पीठ भाजण्यासाठी सुरुवात करायची आहे। छानपैकी याचा रंग हळूहळू बदलत जातो आणि सुगंध जो आहे हा संपूर्ण घरामध्ये पसरतो। इथे जी आहे ही माझ्या मम्मीने साखर जी आहे ही बारीक करून आणलेली आहे। मी एका बाजूला पीठ भाजत होते आणि सोबतच आम्ही जे काजू बदाम भिजत घातले होते त्याचे बारीक पीसेस देखील कट करून घेतले। तुम्ही अजून जास्त कट करून घेऊ शकता, पण मी या आकारामध्ये ठेवलेले आहेत। पीठ भाजत असताना आता हळूहळू पिठाचा रंग बदलत चाललेला आहे। तुम्ही बघू शकता 7 ते 8 मिनिटे हे पीठ असेच आपल्याला एकजीव भाजत राहायचे आहे। या बर्फीमध्ये पीठ भाजणे हाच सर्वात जो महत्त्वाचा भाग आहे तो आहे। आता आपण यामध्ये 7 ते 8 मिनिटानंतर तूप ॲड करणार आहोत। तूप ॲड केल्यानंतर आपण परत एकदा हे पीठ जे आहे भाजायला सुरुवात करूया। आता तूप ॲड केल्यानंतर तुम्हाला असे आढळेल की यामध्ये गुठळ्या होत आहेत, तर या सर्व गुठळ्या ज्या आहेत ह्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत। त्यासाठी तुम्ही तांब्या किंवा तांब्यासारखाच काहीतरी जड छोटे पातेले वगैरे असं वापरून तुम्ही या गुठळ्या मोडून घेऊ शकता। तर आता गुठळ्या सर्व मोडल्यानंतर पिठाची कन्सिस्टन्सी अशी दिसेल तरी देखील तुम्ही एकसारखे हे पीठ भाजत राहायचे आहे आणि तुम्ही पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी आता आलेली आहे। यामध्येच मी थोडेसे खोबरे घालणार आहे। चवीसाठी खोबरे खूप छान लागते, तर यामध्ये तुम्ही चवीसाठी वापरत असाल तर खोबऱ्याची बारीक पावडर किंवा मग ग्रेटेड कोकोनट किंवा किसलेले खोबरे असे तुम्ही वापरू शकता। पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करायचे। यामध्ये आपण सुंठ पावडर टाकलेली आहे। सध्या पावसाळा चालू आहे आणि सुंठ पावडर जी आहे ही सर्दीसाठी चांगली असते म्हणून आपण ही वापरणार आहोत। तर ही देखील बर्फीमध्ये ॲड केली आहे। सुंठ पावडरने चव देखील छान लागते। त्यानंतर परत एकदा आपल्याला हे पीठ असेच एकजीव करून मिक्स करत राहायचे आहे आणि कन्सिस्टन्सी जी आहे ती आता कशी बदलते आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल। पिठाचा रंग देखील बदलला आहे आणि छान घरामध्ये सुगंध दरवळलेला आहे। आता आपण यामध्ये जी वाटून घेतलेली साखर आहे ती साखर घालूया। तुम्ही बघू शकता आता यामध्ये साखर ॲड केलेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ही साखर जी आहे ही मिक्स करून घ्यायची आहे। तेव्हा तुम्ही पीठ भाजत असतात तेव्हा आपल्याला यामध्ये खसखस ॲड केली तरी देखील चालते। खसखशीने वड्या खुसखुशीत होतात, पण घरामध्ये अवेलेबल नव्हती म्हणून मी ॲड केली नाही। नंतर आपण ट्रे जो आहे ह्याचं ग्रीसिंग केलेलं आहे, ही तयारी आधीच करून ठेवायची कारण पीठ आपल्याला गरम गरम टाकायचे असते। आणि त्यानंतर या ट्रेवरती पीठ संपूर्ण पसरून एक छानसा लेयर बनवून घ्यायचा आहे। गरम गरम असतानाच आपल्याला चमचा किंवा खुर्पीच्या मदतीने जो आहे असं थापून घ्यायच्या आहेत या वड्या। आणि यामध्ये आता सजावटीसाठी वापरण्यात येणारे जे काजू बदामाचे तुकडे होते ते देखील वरती टाकले आहेत।
त्याचप्रमाणे मी यामध्ये जे ॲड करणार होती त्या गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या पण टाकल्या. तुम्ही पाहू शकता बर्फी किती छान दिसत आहे. नंतर आपल्याला हे थोडेसे थंड होत आले की याच्या वड्या पाडायच्या. पूर्ण थंड झाल्यावरती हे कडक होईल म्हणून आपण पहिलेच वड्या पाडून घ्यायच्या. हळूहळू याच्या वड्या पाडून घ्यायच्या आणि ही बर्फी एका बाजूला सेट होण्यासाठी ठेवून द्यायची. ह्याला जवळजवळ 1 तास सेट होण्यासाठी लागतो. तर 1 तासानंतर तुम्ही ही बर्फी खाण्यासाठी रेडी होईल. आता सध्या जी आहे हे डायरेक्ट जे आहे कन्सिस्टन्सी अजून त्याची खाण्यासारखी बर्फीसारखी झालेली नाही आहे. तर तुम्हाला हे 1 तास सेट होण्यासाठी बाजूला ठेवावे लागेल. सध्या अन्न व औषध प्रशासनाच्या विविध प्रकारे धाडी व चेकिंग चालू आहे. त्यामध्ये आढळत आहे की भेसळयुक्त पदार्थच जे आहेत ते जास्त विकले जातात आणि आपल्या खाण्यातही तेच येतात. म्हणून सध्या कोणावरही विश्वास ठेवासा वाटत नाही. त्यामुळे आपण सणासुदीला घरच्या घरीच घरचे तूप वापरून छानपैकी मिठाई बनवू शकतो. तर त्यासाठीच आता मी तुम्हाला विविध प्रकारे मिठाई, गुलाबजाम वगैरे दाखवणार आहे. आपल्या चॅनलवरती तुम्हाला विविध पदार्थ बघायला मिळतील सणावाराप्रमाणे. तर तुम्ही पाहू शकता 1 तासांनी सेट झाल्यानंतर ही बर्फी मी आत्ता काढलेली आहे. तर ही एकदम दुकानासारखीच दिसायला झाली होती आणि चवीला तर अप्रतिम होती. जेव्हा सर्वांनी खाल्ली तेव्हा छान छान कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या. तर येत्या रक्षाबंधनला तुम्ही देखील ही सहज सोपी घरगुती जी बर्फी आहे ही बनवून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ही बर्फी, रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद मंडळी.